प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आपल्यासोबत आहे। नव्या विक्रमासाठी ते सज्ज झालेले आहे। नेमका हा विक्रम काय आहे, कोणतं व्यंजन ते बनवत आहे, विष्णूजी आपल्यासोबत आहे। विष्णूजी, नवं व्यंजन, नवा पदार्थ, नवं खाद्य, हो, काय कोणता हा विक्रम बनवत आहे नव्या? हा वर्ल्ड एग डेच्या निमित्ताने 5,000+ अंड्यांचा हा भुर्जी बनवण्याचा विक्रम आहे। म्हणजे आजपर्यंत जगात कोणी एवढी मोठ्या प्रमाणात भुर्जी केलेली नाही आणि हा विक्रम नागपुरात होतोय आणि ते सुद्धा वेटरनरी कॉलेज यांच्या सोबत हा विक्रम करतोय आणि छान वाटतंय। जवळपास 4,000 ते 5,000 लोक याचा आस्वाद घेतील आणि ही भुर्जी तयार झाल्यानंतर साधारण 1.5 ते 2 तास लागतील। भुर्जी तयार झाल्यानंतर पावाबरोबर याचा आस्वाद नागपूरकर घेऊ शकतील। काय काय इन्ग्रेडियंट्स राहणार आहे? म्हणजे 5,000 अंडे, म्हणजे त्याच्यासोबत अजून कोणतं साहित्य आणि टोटल किती किलोची, म्हणजे काय म्हणजे मापदंड? आता ही जवळपास 1,000+ किलोची भुर्जी होणार आहे आणि त्याच्याबरोबर कांदे आहे, टोमॅटो आहे, त्याच्यानंतर लसूण आहे, आलं आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, त्याच्यानंतर फ्रेश क्रीम आणि दूध, तेल या सगळ्यांचा वापर आहे आणि मजा येणार आहे ऐकून। तर आपल्यासोबत विद्यापीठाचे अधिकारी पण आहे। हा एक नवा विक्रम विष्णूजींसोबत आपण संलग्न होऊन करताय। कशा पद्धतीने संपूर्ण नियोजन आहे, किती लोक येतील आणि हा आस्वाद घेऊ शकतील सगळा? नियोजन आमचं 12 तारखेचं अत्यंत चोखपणे आम्ही करत आहोत आणि अपेक्षित आहे की कमीत कमी 4,000 ते 5,000 लोक जे नागपूरमधली आहेत या अंडा भुर्जीचा स्वाद घेतील आणि एक नवीन विश्वविक्रम करून आम्हाला लोकांपर्यंत एक मेसेज द्यायचा आहे की संडे हो या मंडे, बट रोज खाओ अंडे। अंड्यांची भुर्जी म्हणजे काही विशेष संदेश परत आहे म्हणून, जसं आता सरांनी पण सांगितलं, कदम साहेबांनी पण, काय गंमत कशी आहे की मी नॉनव्हेज खात नाही, पण मला मग प्रोटीनचा सोर्स कुठला, तर सगळ्यात बेस्ट प्रोटीनचा सोर्स आहे अंडे। तर हे लोकांपर्यंत पोचावं आणि आता जसं सरांनी सांगितलं की अंड हे मांसाहारी नाही आहे, नॉनव्हेज नाही आहे, ते शाकाहारी आहे। तर ते शाकाहारी कसं आहे त्याबद्दल सर जास्त व्यवस्थित सांगू शकतील आणि हीच एक माहिती लोकांपर्यंत पोचावी, अंड्याचं महत्व वाढावं म्हणून हा आम्ही प्रयोग करतोय। तर आपण बघू शकतो नागपुरातील याच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या परिसरामध्ये विष्णू मनोहर 5,000 अंड्यांपासून एक भुर्जी तयार करणार आहे आणि त्याचा आस्वाद घेण्याकरता नागपुरातून सर्व लोकांनी ते सहभागी व्हावं, हा आस्वाद घ्यावा अशी विनंती आणि आव्हान सुद्धा ते करत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।